हाय, हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, आपली जी रेसिपी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आपली रेसिपी स्टार्ट होण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो फ्रेंड्स, जेवढं होईल तेवढं शेअर करा आणि लाईक करायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग आज काय आहे स्पेशल आपल्या रेसिपीमध्ये, तर ते आपण आपली रेसिपी स्टार्ट केल्यावरतीच कळेल. चला. तर तुम्ही तर पाहिलंच असेल, की इथे मी घेतलेले आहे बटाटे. बटाटे 2 घेतलेले आहे आणि त्याला मधून कट करून, म्हणजे बटाटे जे आहे ना मोठे होते, त्याला मी कट करून घेतल्याच्या नंतर बॉईल करून घेतलेले आहे आणि पूर्ण अशी त्याची साल काढल्याच्या नंतर आता मी काय करते, पूर्ण जे बटाटे आहे ना त्याला मॅश करून घेते. जेणेकरून जे बटाटे आहे ना, त्याचे छोटे-छोटे तुकडे पण नाही राहिले पाहिजे. तशा प्रकारे म्हणून मी पूर्ण एकसारख्याला मॅश करून घेत आहे. तर तुम्ही आता पाहत असाल, की बटाटे जे आहे ना, ते चांगल्यापैकी मॅश झालेले आहे. तर आपण ह्याला काय करूया, जे आता आपल्याला बेसिक काय पाहिजे आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपला बटाटा मॅश करून झालेला आहे. तर आता मी काय केले, जेवढं मीठ हवंय ना, म्हणजे चवीनुसार त्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ आहे ना, ते ॲड केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट मी इथं घेतलेली आहे कॉर्नफ्लॉवर आणि म्हणजे 2 चमचे घेतलेले आहे. जर कडे ना तांदळाचं पीठ असेल ना, तर तुम्ही ते घेऊ शकता. तिथे मी टाकलेलं आहे चिली फ्लेक्स. आणि हो फ्रेंड्स, माझ्याकडून एक चूक झालेली आहे, की बटनच चालू करायचं लक्षात नाही राहिलं माझ्या. इथे मी घेतलेला आहे चाट मसाला. त्या घ्यायला अजिबात विसरू नका. कारण आपण जी रेसिपी बनवत आहे ना, ते चाट मसाल्याशिवाय होऊच शकत नाही. कारण टेस्ट खूप महत्त्वाची आहे का नाही. माझ्याकडनं ते व्हिडिओ स्किप झाला. तर तुम्ही पाहत असाल, की आता मी काय केले, चाट मसाला, कॉर्नफ्लॉवर आणि जे आहे ना मीठ आणि चिली फ्लेक्स घेतल्याच्या नंतर तुम्ही पाहत असाल, की थोडंसं हाताला काय केलंय मी कॉर्नफ्लॉवर लावल्याच्या नंतर ते जे पेढे आहे ना, पेढे बनवून घेतले. तर तुम्हाला छोटे-मोठे जेवढे आकार पाहिजे असेल ना, ते तुम्ही त्या पद्धतीने घेऊ शकता. इथे मी घेतलेले आहे, मोठे-मोठेच घेतलेले आहे. आपला गॅसचा फ्लेम चालू केल्याच्या नंतर एक तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती साजूक तूप टाकलेलं आहे. आणि कसं आहे, तुम्हाला जर बटर हवं असेल ना, तर बटर किंवा ऑइल पण तुम्ही इथं घेऊ शकता. इथं मी घेतलेलं आहे. मला थोडंसं टेस्ट थोडी जास्त पाहिजे नव्हती, कारण गावरान तुपाशिवाय टेस्ट छान येत नाही. इथं तुम्ही पाहत असाल, की थोडंसं तूप ॲड केल्याच्या नंतर जे आपले पेढे बनवून ठेवले होते ना, तर इथं मी म्हणजे पेढे म्हणा किंवा टिक्की म्हणा, काही हरकत नाही. आणि इथं तुम्ही पाहता असाल, की मी सगळं व्यवस्थित ठेवलेले आहे. पण विषय असा झाला, पलटी करण्याच्या टायमिंगला ना, हा तवा आहे अॅल्युमिनियमचा आहे, नॉनस्टिकचा नाही. त्याच्यामुळे हे चिकटत होतं. तर नंतर डोकं चालवलं. मग ते नॉनस्टिकमध्ये कढईमध्ये ठेवल्याच्या नंतर तुम्ही तर पाहता असाल, की कशाप्रकारे हे कलर आलेले आहे. आणि पूर्ण मी काय केले, एकदम क्रंची क्रिस्पी होईपर्यंत ह्याला आहे ना, थोडासा वेळ, म्हणजे कसं असतं, की जास्त मी ह्याला हे केलेलं आहे, क्रंची क्रिस्पी केलेलं आहे. आणि परत अशी गोष्ट झाली, की 4 होते ना, म्हणजे त्यातले 2-3 मी साईडला काढून ठेवले आणि जे 4 आहेत ते पण जे मी त्याला मॅशरनी असं प्रेस करून घेतल्याच्या नंतर ते फुटले. आणि ते म्हणजे थोडेसे चपटे करून घेतले, कारण आतपर्यंत पण अ, ते शिजले पाहिजे ना. मग काय केले, एक त्यातल्या साईडला काढून ठेवला आणि जेवढे बसतील कढईमध्ये तेवढे सगळे असे मॅश करून, म्हणजे अ, अ, मॅशच्या सहाय्याने मी ते दाबून घेतले. आणि आता हे पहा तुम्ही, आपली जी सर्वात महत्त्वाची, आतापर्यंत तुम्ही माझी रेसिपी ओळखली का नाही काय माहिती. साहजिकच हे ओळखली असेल, कारण थंबनेल किंवा टायटलवरून तुम्ही ओळखले असेल, की इथं आपण बनवत आहे आलू टिक्की चाट. आणि त्यासाठी तुम्ही पाहता असाल, की जी आलूची टिक्की आहे ना, एकदम परफेक्ट अशी, तुम्हाला पाहताच कळलं असेल, की विषय कसा आहे टिक्कीचा. कारण जेवढी आपण क्रंची क्रिस्पी बनवू ना, त्याच्यापेक्षाही खूप खूप छान लागते. तुम्ही असंच पद्धतीने जे टिक्की आहे ना, क्रंची क्रिस्पी होईपर्यंत त्याला मध्ये, सॉरी, तुपामध्ये काय करा, चांगल्यापैकी
फ्राय करून घ्या आणि तुम्ही तर पाहता असाल की 3 आपले झालेले आहे. बाकीचे ते 2 राहिले होते ना, ते मी काय केलं त्याला पण असं मॅचच्या साहाय्याने काय केले प्रेस करून घेतले. कारण जे फुटून आतमध्ये तूप जाईपर्यंत क्रंची क्रिस्पी होईपर्यंत त्याला मी लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घेतले. तुम्ही तर पाहता असाल की जे काय आहे ना, सर्व आपले टिक्क्या ज्या आहे ना, तर पूर्ण परतून घेतलेले आहे. म्हणजे फ्राय करून घेतलेले आहे. तर तुम्ही तर पाहता असाल की मस्त अशा झालेल्या आहे. आणि जे मला हवंय ना, मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तिथं मी पापडी आहे, तर पापडी आधी तुमच्याशी शेअर केली म्हणजे व्हिडिओ जे आहे ना, तुमच्याशी शेअर केलेला आहे. आणि इथे मी आता काय केलंय, दही जी आहे ना, दह्यामध्ये साखर म्हणजे तुम्हाला दही जेवढं पाहिजे तुम्ही तेवढी क्वांटिटी घ्या. कारण मी इथं काय केलंय, जेवढं मला हवंय तेवढंच मी दही घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी साखर टाकून फेटून घेतलेलं आहे. आणि हिरवी चटणी मला वाटत नाही की मी शेअर केलेली आहे. पण तरी तुमच्याशी आता हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. थोडीशी कोथिंबीर, 3 ते 4 हिरवी मिरची, थोडासा पुदिना आणि हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि आलं लसणाची पेस्ट घेऊन थोडंसं चवीपुरतं मीठ घेतलेले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अर्धा लिंबू ते पिळून घेतलाय आणि काय केले बर्फाचे काही स्किप आहे ना ते टाकून पेस्ट करून घेतलेली आहे. जर तुम्हाला तर पाहिजे नसेल चिंचाची चटणी तुम्ही ते पण ह्याच्यामध्ये घेऊ शकता. कारण मी घेतलेली नाही. कारण ऑलरेडी दह्यामध्ये खूप म्हणजे आंबटपणा असतो तर मला डबल-डबल नकोय त्यासाठी मी काय केले थोडंसंच घेतले आणि ज्या टिक्क्या आहेत ना ते बाईट आहे ना म्हणजे खाता येईल अशा प्रकारे मी त्याचे तुकडे-तुकडे केलेले आहे आणि त्याच्यावरती जे दही फेटून घेतलं होतं ना ते आपण ह्याच्यावरती टाकतोय आता. आणि हे जी रेसिपी आहे ना फ्रेंड्स ज्यावेळेस मी माझ्या मिस्टरांना खायला दिली ना, त्यांनी फक्त एकच बाईट घेतला. त्यांना इतकी आवडली दुसऱ्या बाईटचा त्यांनी विषयच काढला नाही. पण इतकं ते पहिल्यांदाच खाताना इतकं बोलले, की "अरे बापरे! काय डिश झालेली आहे." ते इतकं खाईपर्यंत माझी इतकी तारीफ करत होते ना, काय सांगू तुम्हाला. आणि तुम्ही इकडे दुसरीकडे पाहता असाल, की हिरवी चटणी जी आहे ना आपण व्यवस्थित मी पूर्ण काय केले म्हणजे आपल्या दह्यावरती टाकलेलं आहे. नंतर शेव जी आहे आपल्या मार्केटमध्ये मिळते, ती काही घरी बनवलेली नाहीये. मार्केटमधून आणली होती आणि ते पण टाकून दिली. थोडेसे जे आहे ना, डाळिंबाचे पण थोडेसे दाणे आहेत ते टाकलेले आहे आणि तुम्ही तर पाहत असाल, की पापडी जी बनवून घेतली होती ना, ती पण क्रंची क्रिस्पी झालेली आहे आणि चाटमध्ये पापडी नाही म्हणल्यावरती मग तो विषयच येत नाही. त्याच्यामुळे ही मस्त अशी पापडी बनवलेली आहे. ती पण त्याचे छोटे-छोटे तुकडे करून टाकलेले आहे आणि सर्व काही टाकल्याच्या नंतर मी पुन्हा काय केले, थोडंसं दही टाकलेलं आहे. कारण ज्या पापडीच्या वरती थोडंसं दही वगैरे असलं तर खूप छान लागते. आणि हो फ्रेंड्स, मी सांगते म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. असली भारी होती का नाही काय सांगू. खरंच खूप छान आणि माझी फायनल जी रेसिपी आहे ना, तर आलू टिक्की चाट मस्त अशी झालेली आहे. तर चला तर मग फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल, त्यांचा मनापासून आभार मानते. हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. छान-छान रेसिपीसोबत भेटत जाऊ रोजच्या रोज. चला बाय. तर मग स्वतःची काळजी घेता सर्वात महत्त्वाचं खात राहा. बाय.